सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद. खामगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायत बंदिस्त सिमेंट पाईपलाईन गटाराचे काम सदोष झाल्याने पाईपमध्ये माती व कचरा अडकून गटाराचे पाणी लोकवस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर व शेतात जात असल्याने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खामगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार दिनांक 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सैनिक स्कूल सातारा येथे भव्य सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले असून समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसात पाऊस झाला. त्यामुळे निसर्ग पर्यटन स्थळे बहरली, धबधबे फेसाळून कोसळू लागले. मात्र पर्यटकांसाठी खासच खास असल्याचे पर्यटकांच्या आकडेवारीवरून दिसून आले. पाऊस असला तरी शनिवार आणि रविवार या 2 दिवसात तब्बल 20,000हून अधिक पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट दिली. तर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याच्याही संख्येत तिपटीने वाढ झाली. पाऊस असला तरी फुलांचे गालिचे बहरले असल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची वर्दळ वाढूच लागली आहे. कासचा हंगाम पूर्ण क्षमतेने बहरला असून पठार परिसरामध्ये फुले पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. रविवारी कासवर आलेल्या एका पर्यटकाच्या कारला अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कास तलावाकडील पार्किंगमध्ये जाताना समोर येणाऱ्या वाहनाला साईड देताना रस्त्याच्या बाजूला कार घेतल्याने नाल्याचा भराव खचून कार पलटी होऊन अपघात झाला. रस्त्याला दुतर्फी खचलेल्या साईड पट्ट्या, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे त्यामुळे असे अपघात होत आहेत. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महायुती सरकारने राज्यातील लाडक्या माता भगिनींसाठी दरमहा 1,500 रुपये देणारी आणि इतर योजना राबवण्याचा निर्णय पुढील 5 वर्षासाठी घेतला आहे. विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेला विरोध करत आले आहेत. त्यांना ही योजना बंद पाडायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आणि महिलांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करून आमचे सरकार यापुढेही निरंतर सुरू ठेवणार असल्याची माहिती मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. हिरवेगार निसर्ग सौंदर्य, अधूनमधून कोसळणारी पावसाची रिमझिम, थंड हवा, अंधार धुके अशा धुंद आल्हाददायक वातावरणात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. मुंबई पुणे शहरापासून अगदी जवळ असलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळी शनिवार व रविवार या विकेंडचे औचित्य साधत पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक तलावात निळ्या आकाशाखाली नौका विहाराचा आनंद पर्यटक घेत आहेत. एसटी प्रवासात कोल्हापूर नाका कराड येथे महिलेच्या हातातील 1 लाखाचे 2.5 तोळे वजनाच्या पाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडलाय. याबाबत सिंधू आत्माराम पवार, राहणार कोकीसरे, तालुका पाटण यांनी कराड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखान्याचा उद्योगाचा करार 18 वर्षांनी वाढवण्याच्या मुद्द्यावरून खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये हमरातुमरी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार वाद प्रतिवाद करण्यात आला.
अखेर प्रचंड गोंधळात 2048 पर्यंत किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाला मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. खंडाळा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून प्रमोद पाटील राहणार कराड याने कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. 122 गुंतवणूकदार एकत्र आल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस मुख्यालय व कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. वाई हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिचा रविवारी उलट तपास घेण्यात आला. यामध्ये डॉक्टर विद्याधर घोटावडेकर हॉस्पिटल व युनिक डिस्ट्रीब्युटर्स यामधील कामगारांची ओळख असल्याचे तिने कबूल केले. डॉक्टर पोळे यांच्या पोल्ट्री फार्मवर कामगार कामास असल्याचेही तिने सांगितले. सातारा सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याच्या पूर्व नियोजित कार्यक्रम आज 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विटा येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी जाहीर केला आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील एका ग्रामपंचायत कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले. सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे आत्तापर्यंत 80% काम पूर्ण झाले असून नुकताच 14.5 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत कॉलेजच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत नवीन इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. खंडाळा तालुक्यातील दुर्दैवी घटना. खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रेसिंग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी ग्रेसिंग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब तुकाराम धमाळ वय 50 राहणार केसुर्डी तालुका खंडाळा असे ग्रेसिंग व्यावसायिक मालकाचे नाव आहे. सातारा जिल्ह्यातील काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्यात आले. तसेच पाटण नगरपंचायत नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन, नवा रस्ता नाडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी करण्यात आले.